नको वाढवायला जास्त, पण त्याच्यात विषय असा आहे की काँग्रेसच्या काय म्हणूया आपण नावावर किंवा तिकिटावर निवडून आलेले नगरसेवक जेव्हा तुमच्याकडे जातात तेव्हा ती मतदारांची फसवणूक नाहीये ना काय नव्हे, किंवा मतदारांना गृहीत धरण्याचाच प्रकार आहे हा की येणार तुम्हाला विरोध करणं काँग्रेसवर आणि जाणार तुमच्याकडे. हे कसं काय? उत्तर देतो तुम्हाला. आज जर आमच्यावर अशा पद्धतीने टीका होतील, ज्यावेळी नवनिर्माण सेनेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निर्मिती झाली तेव्हा उद्धव ठाकरे यांचे विचार पटले नाहीत, त्यांची एकाधिकारशाही पटली नाही आणि म्हणून शिवसेनेतनं फुटून नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष नवीन तयार झाला आणि 20 वर्षानंतर तुमचे विचार जेव्हा पटायला लागले तेव्हा तुम्ही पुन्हा एकत्र येत आहेत. ते 20 ते 25 वर्षामध्ये जी तुमच्यासोबत गेलेली पिढी जी नवनिर्माण सेनेमध्ये शिवसेनेत काय ॲक्टिव्ह असताना ती तुमच्यासोबत आली, आज 40 वर्ष त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली, तेव्हा तुम्हाला हे समजलं नाही? ठीक आहे, विचारूया धोरण बदललं ना. विचारूया. धोरण बदललंय तुम्ही असं म्हणतात ते, आणि तुमच्यावर मुद्दा काय होता आपला? काँग्रेसचे नगरसेवक तिथे गेले, काय नरेश मस्केनी पलटी मारली आणि कुठे घेऊन गेले? अरे एक मिनिट, तुम्ही कुठे घेऊन गेलात विषयाला? म्हणजे आम्ही बोलतोय काँग्रेसचे नगरसेवक शुद्ध कसे झाले आणि तुम्ही बोलताय की दोन भावांचे 40 वर्ष वाया गेली. अहो, नरेश मस्के नेरेटिव्ह पसरवण्यामध्ये उत्तम आहेत, त्यांना माहिती आहे की अंगाशी येतंय, लगेच त्यांनी ढकललं आमच्याकडे. मी परत सांगतो, दोन भाऊ एकत्र मराठी माणसासाठी आलेत. हां, तुम्ही जी काही भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन मराठी माणसाचा वाटोळं करताय ना, त्याच्यासाठी आम्ही एकत्र आलोय. महाराष्ट्रापुढे घराण्याचे वेगळे हो, आम्हाला काय घरची भांडणं आम्ही संपवली महाराष्ट्रापुढे. पुढे बोला, त्याच्या पुढे काय? अहो किती अजून 40 वर्षांनी संपवली असती, तुम्हाला दुःख काय?